जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। आता तुम्ही मागं बघत असाल खूप मोठ्या संख्येमध्ये भूमिहीन शेतकरी शेतमजूर झोपडपट्टीधारकांचा हा उठाव या ठिकाणी जिवळी ग्रामपंचायतला येत आहे मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ज्या पद्धतीनं महिलांची संख्या असेल पुरुषांची संख्या असेल 132 झोपडपट्टीधारक भूमिहीन शेतकरी जे आहेत घरकुलधारक त्यांना जागा मिळण्यासाठी हे आंदोलन चालू आहे। आपण बघू शकता ते आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 133 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी यांना न्याय मिळाला पाहिजे। चला असं घोषणा देते चला मिळालाच पाहिजे। भूमिहीन शेतमजूर घरकुल झोपडपट्टी यांना न्याय भेटलाच पाहिजे। भेटलाच पाहिजे। अतिक्रमण निघालंच पाहिजे। अतिक्रमण निघालंच पाहिजे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला महिला बांधव बघायला मिळत आहेत मित्रांनो। एक दोघं जण चटई हे करा रे बाबा नो। उपोषणाला सुरुवात होत आहे। ग्रामपंचायत कार्यालय जिवळी या ठिकाणी हे उपोषण सुरुवात होत आहे मित्रांनो। गेल्या 25 ते 30 वर्षापासूनचा हा उठाव राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळं 132 लोकांना जो त्रास होत आहे याची जबाबदारी घेणार कोण? मी वारंवार या प्रशासनाकडे ॲप्लिकेशन पाठपुरावा करत आहे। आज 10 तारीख आहे। 10 तारखेपर्यंत त्यांची वाट पाहिली। या 10 तारखेपर्यंत त्यांचं कुठलंही प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। त्यामुळे आज 10 तारीख सकाळी 10 वाजेपासून मी उपोषणाला बसलेला आहे। जोपर्यंत प्रशासन आमच्या मागण्या अटी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टीधारकांच्या शासन मूळ कबाल्याप्रमाणे 8 नोंद करावी व 2016 व 28/8/2024च्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते पास केलेल्या ठरावाप्रमाणे 8 नोंद करणे आणि लाभार्थी जागेमध्ये जे केलेलं अतिक्रमण आहे ते हटवण्याबाबत उपोषणकर्ते महादेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता आपण मोठ्या प्रमाणामध्ये महिलासुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेल्या आहेत। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यावरती उपाययोजना कराव्यात, अन्यथा जर उपोषणकर्त्याच्या जीवितास काय बरं वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। अनेक वेळेला ग्रामपंचायतकडे मागणी केलेली होती की सर्वची जागे आहेत त्याप्रमाणे त्यांना 8 देण्यात यावे। तर त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला होता 28/8/2024ला आणि त्या ठरावाप्रमाणे कारवाई न करता
कसल्याच प्रकारची दखल न घेण्याचं या सरपंच ग्रामसेवकांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं सर्वांनी असा निर्णय घेतला की आपण 10 तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू. त्याप्रमाणे शिंदेजी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी पूर्ण सर्व लाभधारक या ठिकाणी आलेले आहेत. हा लढा कायद्याचा आहे. या ठिकाणी त्यांच्या हक्काचे कबाले त्यांच्याजवळ आहेत. हे सर्वजण पोटासाठी काही लोक बाहेरगावी गेलेले होते आणि त्यांचे जागे रिकामे असल्यामुळं ते जागे ग्रामपंचायतीनं भाडेपट्ट्यावरती काही लोकांना दिले आणि त्या ठिकाणी ते अतिक्रमण झालेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की हे अतिक्रमण त्यांनी केलेलं नाही, तर या ग्रामपंचायतीनंच ते अतिक्रमण केलेलं आहे. म्हणून सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून ते जागे रिकामे करून सर्व जागे त्यांच्या नावानं 8 प्रमाणे देण्यात येईल ही विनंती आहे मला. नाही केल्यास आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून सुद्धा हा लढा पुढे चालू ठेवू. जयजाऊ संभाजी ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने हे जे उपोषण चालू आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही निश्चित आंदोलन करू एवढंच सांगतो. प्रशासनाला आमची विनंती आहे, जर एखादी व्यक्ती आणि त्यांचा पूर्ण समूह 132 लोक जर तुम्हाला वारंवार विनंती करून सांगत असतील तर तुम्ही जर गेंड्याची कातडी पांघरला असाल तर ही कातडी काढण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.